तर आता आम्ही फराळ बनवत आहेत आणि आता मी करंजी बनवत. आम्ही हे एवढे सारे बनवून ठेवलेले आहेत आणि माझी मम्मी आता इथे बनवत आहे. तर गाईज, तुमच्याकडे पण फराळ बनवायला सुरुवात केली आहे की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे बघा, हे असं बनलेलं आहे, एकदम मस्त दिसतंय. तर गाईज, हे करंजीचं भांडं आहे आणि ह्याच्यावरती हे लाटलेलं जे पीठ आहे ते इथे ठेवायचं आणि त्याच्यामध्ये पुरण टाकायचं, सारण टाकायचं आणि ह्याला बंद करायचं. असं व्यवस्थित दाबायचं आहे म्हणजे नीट चिपकेल ते. आणि आता हे जे एक्स्ट्रा आहे ते काढून घ्यायचं आणि असं आपली करंजी बनेल. फ्रेंड्स, आमचे सगळे करंजी बनवून झालेले आहेत आणि आता आम्ही ह्याला फ्राय करू. आता हे तळून झालेले आहेत आणि हे खूपच टेस्टी दिसत आहेत. मला तर एकदम खाण्याचं मन करत आहे, पण नंतर खाऊ. तर फ्रेंड्स, हे सगळं आहे जे माझ्या मम्मीने बनवलेलं आहे. शंकरपाळा, चिवडा, चकली आणि करंजी. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.